विद्यार्थ्यांनो नमस्कार. आज आपण दुसरा पाठ पाहणार आहोत. बोलतो मराठी. लेखिका डॉक्टर नीलिमा गुंडी, जन्म 1952. लेखिकेचा परिचय. मराठीच्या प्राध्यापिका, भाषातज्ञ आणि लेखिका. त्यांची अक्षरांचा देव, निरागस हे बालसाहित्य, देठ जगण्याचा, रंगाचा थवा हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. भाषा प्रकाश, भाषाभान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी 35 पुस्तके प्रकाशित आहेत. 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. प्रस्तुत पाठामध्ये डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी आपली मातृभाषा मराठी ती आपण कशा पद्धतीने वापरतो, मराठी कशी लवचिक आहे, तिचा वापर आपण कशा पद्धतीने करतो, सध्याची मराठी भाषेची स्थिती आणि मराठीला चांगले दिवस येण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्या जीवनातील मराठी भाषेचे काय महत्त्व आहे आणि मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोदाची निर्मिती कशी होते, व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला नवीन नवीन शब्द हे माहीत होतात, कळतात आणि त्यानंतर आनंदही मिळतो. आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उघडण्यास मदत होते. या सर्व गोष्टींचा त्यांनी या पाठामध्ये वर्णन केलेला आहे. परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. आता वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळे असे विनोद येत असतात. तर एका वर्तमानपत्रामध्ये एक विनोद आला. तो पहा कसा आहे. बायको, तुम्हाला मी उत्तपा बनू का, असा प्रश्न केला. नवरा, नको, मी माणूसच ठीक आहे, आली मोठी जादूगार. बघा, या ठिकाणी हा विनोद तयार झाला आहे. बायको म्हणते, तुम्हाला मी उत्तपा पदार्थ बनू का. तर नवऱ्याला वाटते की आपलाच उत्तपा बनवते की काय, असा हा एक विनोद तयार झाला. पण खरं तर तिला उत्तपा हा पदार्थ तिच्या नवऱ्याला बनवून द्यायचा असतो. परंतु या ठिकाणी शब्दाचा वापर चुकला की अर्थाचा अनर्थ झाला. कारण बनविणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत.
पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. आता आपल्या मराठीमध्ये वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. इथं सांगितलं पोळ्या लाटणे, आपण काय म्हणतो? पोळ्या बनवणे. भाजी फोडणीस टाकणे, भाजी बनवली. कढी करणे, कढी बनवली. असे शब्दप्रयोग आपल्या मराठीत वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. पण हल्ली सध्या हे सगळे पदार्थ बनवणे किंवा बनवले असेच आपण म्हणतो, म्हणून अर्थाचा अनर्थ होतो. मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर रूढ आहे. खरा अर्थ बनवणे या शब्दाचा खरा अर्थ आहे फसवणे. त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही. साहजिकच आहे, असा विनोद त्या नवऱ्यालाही आठवला, त्यात काही आश्चर्य नाही. आता पुढे शब्दप्रयोग. मराठी ढंगांचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. आपण मराठीसाठी कसे शब्दप्रयोग वापरतो आणि त्या शब्दप्रयोगावर आपल्या मराठी भाषेची श्रीमंती आहे. आपल्या मराठी भाषेचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला शब्दप्रयोग अतिशय व्यवस्थित आणि चांगले वापरावे लागतात. मराठीत मारणे हे क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे. मारणे हे क्रियापद आहे. हे क्रियापद जर आपण लक्षात घेतलं तर वेगवेगळ्या प्रकारे ते वापरता येते. पहा कसं आहे. गप्पा मारणे, मारणे हे क्रियापद. गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कुठेही आलेला नाही, पण आपण अर्थ असा काढतो मारणे म्हणजे मार देणे. नाही, मारणे म्हणजे असं गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे असं त्या मारणेचा अर्थ असं सांगितलेलं आहे लेखिकेने. पण आपण मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ कुठेही सांगितलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते. हीच गंमत आहे आपल्या मराठी भाषेची की आपण अर्थाचा अनर्थ काढतो. हे बघा आता वाक्प्रचार कसे आहेत. शब्द प्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. वाक्प्रचार हे सुद्धा आपल्या भाषेची, मराठी भाषेची खास अशी वैशिष्ट्य आहे, शैली आहे. खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना. आता खस्ता खाण्याचा अर्थ काय? खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट करणे. एखादे वडील एखाद्या मुलाला म्हणतात की मी तुझ्यासाठी खूप खस्ता खाल्ला, मी खूप कष्ट केले, खूप मेहनत केली, असं वाक्प्रचार आपल्याला त्याचा अर्थ सांगता येईल. पण खाद्यपदार्थ नाही. खस्ता खाणे म्हणजे मी फस्त केला असा अर्थ होत नाही. तसेच दुसरा वाक्प्रचार आहे कंठ स्नान घालणे. हा वाक्प्रचार
युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. आपण पाहतो वर्तमानपत्रामध्ये किंवा बातम्यांमध्ये. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे, जीवे मारणे. पण हे कुठं? एखाद्या सीमेवर सैनिक असेल आणि त्या ठिकाणी तो कंठस्नान झाला असेल, तो त्या ठिकाणी मरण पावला असेल, तर त्या ठिकाणी हा शब्द वापरला जातो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून अंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही. असा अर्थच नाही त्याचा, पण आपण असा अर्थ काढतो. गळ्याखालून अंघोळ घालणे म्हणजे कंठस्नान घालणे नाही, हाही त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा आहे, कंठस्नान घालणे म्हणजे युद्धात ठार मारणे, जीवे मारणे. पुढचं उदाहरण पहा. खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे आणि खांदा देणे, प्रेताला खांदा देणे, यातलाही फरक लक्षात घ्यायला हवा. दोन्ही ठिकाणी खांदा खांदा आला. तर पहिल्या शब्दामध्ये पहा, खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे, एकमेकाला सहकार्य करणे, मदत करणे. दुसरा खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे. आपण एखादा प्रेत असेल तर त्याला उचलताना जेव्हा आपण खांदा देतो त्याला म्हणतो आपण खांदा देणे. हाही फरक आपण लक्षात घ्यायलाच हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल, अशी अनेक उदाहरणे देता येतील. खूप सारे उदाहरणं देता येईल आपल्याला, कारण अर्थाचा अनर्थ होईल. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. अर्थाचा अनर्थ होणार नाही यासाठी शब्दकोश, व्युत्पत्तिकोश वापरण्याची आपल्याला गरज आहे, सवय लावायला हवी. कारण त्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत करून घ्यायचा असेल तर आपल्याला शब्दकोश पाहण्याची गरज आहे. जोपर्यंत त्या शब्दाचा अर्थ कळणार नाही तोपर्यंत त्याचा अर्थ आपल्याला संपूर्ण माहीत होणार नाही. म्हणून त्या शब्दाचा अर्थ जर आपल्याला पाहायचा असेल, शोधायचा असेल तर शब्दकोश वापरण्याची गरज आहे, सवय करायला हवी. अक्कलवान म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. आता अक्कलवान म्हणजे हुशार, आता आपल्याला माहीत नसतो की या शब्दाचा अर्थ, मूळ शब्दाचा अर्थ काय, हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत त्याचा अर्थ कळत नाही. इथं अक्कलवान म्हणजे हुशार, अकलेचा कांदा या शब्दाचा अर्थ माहीत नाही, तर त्या शब्दाचा अर्थ म्हणजे अतिशहाणा होतो. हे आपल्याला कुठं शोधायचं आहे? त्या व्युत्पत्तिकोशात, शब्दकोशात शोधायचं आहे. आणि हे शब्दकोशात आपण त्याचा अर्थ पाहिला की आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी त्या शब्दाचा अर्थ कळेल, अर्थाचा अनर्थ टळेल. त्यासाठी आपण आपले कौतुक करतोय का फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. तर अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी लेखिकेने कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत
क्रियापद व्यवस्थित वापरायचं आहे. ज्या ठिकाणी जे क्रियापद वापरले आहे तेच वापरावे लागते. दुसरी गोष्ट अशी सांगता येईल की आपल्याला योग्य तो प्रत्यय क्रियापदाशी संबंधित तोच त्या नामाला प्रत्यय लावायचा असतो. कोणत्या क्रियापदाशी कोणता त्या नामाला प्रत्यय लावायचा आहे आपल्याला ते कळलं पाहिजे. म्हणजे त्या दोन गोष्टी जर आपल्याला व्यवस्थित कळल्या तर अर्थाचा अनर्थ टाळता येतो. कोणतं क्रियापद आहे आणि त्या क्रियापद वापरण्यापूर्वी त्या नामाला कोणता प्रत्यय लावायचा हे जर आपल्याला कळलं की अर्थाचा अनर्थ टाळता येतो. उदाहरण पहा, अंगाला लावणे आणि अंगावर घेणे. अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, आता इथं दोन प्रत्यय लागले, ला अंगाला आणि अंगावर. अंगाला लावणे, ला हा प्रत्यय आहे. आता आपण अंगाला साबण लावली, साबण अंगाला लावली असे म्हणतो. अंगावर घेणे, वर हा प्रत्यय आहे. मग पाणी अंगावर घेणे असंही म्हणतो. तिला हसणे, तिची चेष्टा करणे या अर्थी आणि तिच्याशी हसणे, सहजपणे हसणे. आता इथं प्रत्यय पहा, ला, तिला, ला आणि इथं सी. हे दोन प्रत्यय आहे. हे दोन्ही प्रत्यय आपण लक्षात घ्यायला हवं. तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा करणे. तिला हसणे आपण ला प्रत्यय जर असं लक्षात घेतलं तर तिची चेष्टा केली असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे असंही आपल्याला सांगता येईल. यात प्रत्यय महत्त्वाचे आहे, नाहीतर वाक्याचा अनर्थ होईल. प्रत्यय जसा असेल त्यानुसार त्याचा अर्थ आपल्याला लावायचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरण, तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे. आता इथं सुद्धा चुकलेला आहे. त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. इथंही प्रत्ययांची जागा चुकलेली आहे. तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे असं आपल्याला ऐकायला मिळतं. त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असंही म्हणायलेले आपल्याला या ठिकाणी आढळून आलेलं आहे. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपण संगणकासंबंधी अनेक नवे शब्द, इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण जुगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? बघा, मराठी भाषा आणि या भाषेमध्ये नवीन नवीन अनेक शब्द येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही आहे. नवीन नवीन शब्द आपल्या मराठीमध्ये येत राहतात. ते आपण सतत आपल्या वापरामध्ये आणत असतो, आपण स्वीकार करत असतो.
संगणकासंबंधी अनेक नवे शब्द इंग्रजी भाषेतून इंग्रजी शब्द आपण सर्रास आपल्या मराठी भाषेमध्ये वापरतो. आपण तेच इंग्रजी शब्द आत्मसात करायला लागलो. इंग्रजी शब्दाला आपण आपले म्हणून त्या ठिकाणी स्वीकार करतोय, कारण आपण सर्रास वापरतोय. संगणक न म्हणता कम्प्युटर म्हणतो. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. आता अशा या विविध भाषांमधले शब्द आपण आपलेच मानले. संस्कृतमधले शब्द आपण जसेच्या तसे काही आपल्या मराठीमध्ये वापरले. ते शब्द आपण सर्रास नेहमी आपल्या वापरात असते. कन्नडमधले काही शब्द असतील, फारसीमध्ये काही शब्द आहेत, ते आपण आपले म्हणून आपले समजले आणि त्या भाषेतल्या शब्द आपण आपल्या शब्दात नेहमी वापरतो. ते आपलेच मानले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही. टेबल हा परकीय भाषेतला शब्द आहे. तो आपण आता परका मानत नाही. आपल्याला तो परका वाटतच नाही. तो आपलाच आहे असं आपण म्हणतो. पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि ते मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. गरज नसताना लेखिका म्हणाल्या की गरज नसताना इतर भाषांमधले जे काही शब्द आहे ते आपण वापरण्याची गरज नाही. आपल्या मराठी व्याकरणाला झुगारून टाकून आपण हे शब्द वापरतो, ते वापरणे योग्य नाही असं सुद्धा म्हणतात. उदाहरण फार छान दिलंय. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? मी स्टडी केली असं म्हणतो आपण. विद्यार्थी बरेच असेच म्हणतात, मी स्टडी केली सर. काय अर्थ निघतो? काय अर्थ कळतो? नाही. त्याऐवजी असं म्हणा, आपल्या मराठी भाषेची श्रीमंती वाढवायची असेल तर आपल्याला तेच वाक्य, मी स्टडी केली हेच वाक्य मी अभ्यास केला असं म्हणा. म्हणजे आपल्या भाषेचा विकास होईल, आपल्या भाषेची श्रीमंती वाढेल. हा पाठ आपण या ठिकाणी थांबतो. एवढा एक भाग आणि उद्याचा जो काही भाग आहे तो दुसऱ्या भागामध्ये पाहूया.